नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं निधन झालं आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदीची लाट आली आणि ते साहजिकही होतं, कारण ते व्यक्तिमत्व आपला जिल्हा पुढे कसा जाईल, आपल्या जिल्ह्यातील जे काही सर्वसामान्य लोक आहेत, जे काही उद्योग आहेत आणि ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत आणि लातूर जिल्ह्याच्या प्रगतीला ज्या काही पूरक गोष्टी आहेत त्याचा विकास कसा होईल याची अगदी पुरेपूर काळजी घेत असत आणि दूरदृष्टीही होती। मात्र अचानक त्यांचं निधन झालं आणि मग त्या ठिकाणचे मोठमोठे प्रोजेक्ट असतील किंवा प्लॉट असतील, इमारती असतील, उद्योगधंदे असतील, त्याच्यावर मंदीची लाट आली आणि आताही तशाच प्रकारची अवस्था होऊ घातलेली आहे। मात्र यावेळेचं कारण वेगळं आहे। त्या व्यक्तीने जिल्ह्याचा विचार केला आणि यांच्यामुळे आता ज्यांच्यामुळे येणार आहे त्यांनी देशाचं नाव, देशाची मान खाली जाईल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे। म्हणून व्यक्तीच्या लाभाच्या या गोष्टीमुळे लातूर जिल्ह्यावर पुन्हा मंदीची लाट येण्याची शक्यता आहे। कारण मागच्या काही दिवसांपूर्वी पासून आपण पाहतोय नीट 2026 हा महाघोटाळा उघडकीस आला आणि त्यामध्ये लातूरमध्ये जे काही नामांकित क्लासेस आहेत RCC त्यांचे जे प्रमुख संचालक आहेत मोटेगावकर हे त्याच्यामध्ये आरोपी झाले। काही पुरावे सापडले, आता ती न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती चालत राहील। मात्र याच्यामुळे काय झालं तर त्या ठिकाणी लातूर पॅटर्न हा जो नावारूपाला आलेला आहे आणि कित्येक खाजगी क्लासेस त्या ठिकाणी चालतात। लाखो विद्यार्थी, हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी अगदी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातूनही लातूरला येतात आणि त्या ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस लावतात। या खाजगी कोचिंग क्लासेसच्या धंद्यावर, कारण धंदा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी RCCची एक टीव्हीवर जाहिरात चालत असे आणि त्या जाहिरातीची टॅगलाईन होती इंजिनियर्स आणि डॉक्टर्स घडवणारी फॅक्टरी। आता ते ज्यावेळेस ही फॅक्टरी म्हणतात त्यावेळेस क्लासेसचा त्या ठिकाणी त्यांनी धंदाच केलेला आहे, हे आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र नीट घोटाळा उघडकीस आला, सर्व पालक आणि विद्यार्थी सैरभैर झाले, परीक्षा रद्द झाली। दुबार परीक्षेला आता विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अगदी चांगला स्कोर आलेला होता त्यांना आता येईलच याची शाश्वती नाही। म्हणून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचं वातावरण आहे। मात्र एका बाजूला पालक आणि विद्यार्थ्यावर चिंतेचं वातावरण असताना दुसऱ्या बाजूला एक असा समूह किंवा एक असा गट आहे त्यांची अगदी पाचावर धारण बसलेली आहे। मोठ्या प्रमाणावर लाखो विद्यार्थी त्या लातूरमध्ये राहतायत आणि म्हणून एवढं व्यावसायिकरण त्या लातूरमध्ये झालेलं आहे। सर्वसामान्य लोकांना अगदी पैसा हा तिथं किती खर्चावा लागतो याचं काही मोजमाप राहिलेलं नाही। आपल्याकडे किंवा बाहेर मुंबई पुणे सुद्धा ज्या ठिकाणी एक खोली 3000 मध्ये मिळते भाड्याने, तीच तेवढ्याच स्क्वेअर फुटाची खोली लातूरमध्ये अगदी 4पट आणि 5पट भाड्याने म्हणजे पैसे देऊन घ्यावे लागते। एवढंच काय तर त्या क्लासेसचा एक संबंधित एरिया, त्याच्यावरही आता त्या ठिकाणचे उद्योगधंदे आणि ते क्लासेस बंद करण्याची म्हणजे नोटीस काढण्यात आलेली आहे। मग आता हे क्लासेस त्या ठिकाणी जर चालू नाही राहिले तर त्याच्या आजूबाजूला जे काही व्यवसाय उभा राहिलेले आहेत त्यांच्यावरही मोठं संकट आलेलं आहे आणि आता ती व्यवसाय ही अशी होते की 1 रुपयाची वस्तू अगदी 5 रुपये, 7 रुपये, 8 रुपये एवढे पैसे त्या ठिकाणी मोजावे लागत होते।
100% व्यावसायीकरण काही लोकांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि एवढंच काय, तर त्या ठिकाणी राहण्याचा मोठा प्रश्न दिवसेंदिवस अगदी भेडसावू लागला. म्हणून कित्येक लोकांनी अगदी कोट्यावधी रुपयांचं कर्ज काढलं आणि 5-5, 6-6 मजली इमारती बांधल्या, त्याच्यामध्ये हॉस्टेल सुरू केले, रूम किरायाने द्यायला सुरू केल्या. आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण लातूर शहरामध्ये जे काही पालक आपल्या पाल्याला घेऊन त्या ठिकाणी आपलं कुटुंब ठेवत असत, त्यांनाही अगदी एवढं त्या व्यावसायीकरणाला सामोरं जावं लागत असे. एकतर लवकर त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा मिळत नाही आणि चुकून मिळालीच तर त्यांच्या त्या अगदी मनमानीला, हुकुमशाहीला अगदी मानावं लागतं, तर त्या ठिकाणी मिळते. एवढं व्यावसायीकरण. आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असू आणि आपली गाडी जर दारात त्याच्या पुढं असेल आणि एखादं चाक जर दुसऱ्याच्या दारापुढे गेलं तर ते सुद्धा अगदी गाडी बाजूला काढावी लागत असेल किंवा त्याचे सुद्धा पैसे मोजावे लागत असत. एवढं त्या ठिकाणी एका समूहामध्ये, एका गटामध्ये एवढं व्यावसायीकरण अगदी ओतप्रोत भरलं होतं. मात्र अगदी ठीक आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी राहत आहेत, उद्योगधंदे वाढलेत, अगदी पोटा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. एवढ्यावर ते समाधानी नव्हते. तर रुपयाचे 10 रुपये कसे या ग्राहकाकडून घ्यायचे, अशा प्रकारची प्रवृत्ती काही उद्योग व्यावसायिकामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर म्हणजे प्रभावी झालेली होती. आता त्या ठिकाणचे क्लासेस बंद करण्याची, म्हणजे आता बंद होतील की नाही याबद्दल शंका आहे. बंद तर होणार नाहीतच, मात्र स्थलांतरित जर झाले तर त्या ठिकाणी जे काही छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहेत, मग हॉटेल्स आहेत, भाजीपाल्यावाले आहेत, कारण तो तिथला बाजारतळच उठल्यानंतर त्या ठिकाणी ग्राहक जाणं शक्य नाही. आणि मग त्या ठिकाणचा बाजारतळ उठल्यानंतर त्या ठिकाणी जे काही म्हणजे आपण बाजारतळ याच्यासाठी की आठवडी बाजार जे असतात त्या ठिकाणी, म्हणजे आठवडी बाजार हा प्रामुख्याने भाजीपाल्यासाठी असतो. मात्र भाजीपाल्या व्यतिरिक्त मग मसाल्यावाले, काही मिठाईवाले यांचाच अगदी त्या ठिकाणी रोबाब मोठ्या प्रमाणावर चालतो. अशीच काहीशी अवस्था त्या ठिकाणी झालेली होती. आणि आता ज्यांनी कोट्यावधी रुपये अगदी गुंतवून राहण्यासाठी, हॉस्टेलसाठी ही काही म्हणजे इमारती बांधल्या होत्या, त्या आता विकायला सुद्धा त्यांना शक्य नाही. कारण त्या ठिकाणी जर हा क्लासेसचा उद्योगच बंद पडला तर तो एरिया पूर्ण सामसूम होणार आहे. आणि मग अशा प्रकारे जर सामसूम झाला तर तिथं राहणार कोण आहे? मग हे झालंय, ही मंदी किंवा हे संकट हे फक्त एका अगदी म्हणजे स्वार्थी जे काही प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामुळे झालेलं आहे. किती फीस घ्यावी, काय काय आपण बोलावं, किती आपला म्हणजे बडेजावपणा करावा, याला काही मर्यादा असतात. मात्र चक्क हा क्लासेसचा धंदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू झाल्यामुळे कित्येक आता पालकांना तर आपल्या पाल्याने काहीतरी करावं अशी इच्छा असते. लातूर पॅटर्न ही गोष्ट वेगळी आहे. लातूर पॅटर्न हा मग त्या ठिकाणी जे नामांकित कॉलेजेस आहेत, राजर्षी शाहू कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, एक त्यांचा एक स्वतंत्र पॅटर्न आहे. मात्र त्या कॉलेजमधील कित्येक प्राध्यापकांनी म्हणजे पगारावर समाधान न झाल्यामुळे कित्येक प्राध्यापकांनी नोकरींचे राजीनामे दिले आणि खाजगी क्लासेस सुरू केले. आता ते खाजगी क्लासेस मोठ्या प्रमाणावर झाले होते. मात्र आता ते जर स्थलांतरित करण्याची वेळ आली तर मग काही औसा रोडला, काही तिकडं उदगीर रोडला, काही आंबेजोगाई रोडला, काही बार्शी रोडला असे पांगून जातील. आणि त्याचा एक फायदाही होईल. एकाच ठिकाणी जे काही क्लासेस होते आणि त्या ठिकाणी जे उद्योग व्यवसायावाले म्हणजे अशी त्या ठिकाणी अवस्था झाली होती की आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुम्ही दूरवर जाऊन राहू शकत नाही,
दूरवर जाऊन काही खरेदी करू शकत नाहीत. त्याच्यामुळं जर हे स्थलांतरित झाले आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर गेले तर थोडंसं इतर ठिकाणचेही काही उद्योग व्यवसाय वाढतील. आणि खरं तर याच्यामध्ये पालकांनीही थोडेसे डोळे उघडायला पाहिजेत की आपण ठेवल्यानंतर किती टक्के पालकांचे पाल्ले हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे यशस्वी झालेले आहेत आणि क्लासेसमध्ये शिकवल्या जातं, विद्यार्थ्यांनी ते ग्रहण करायला पाहिजे. मात्र त्यांच्या डोक्यावर अगदी पाणी शिंपडून तुम्ही आता MBBSला लागणार, तुम्ही आता याला लागणार, अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ समोर येऊ लागलेले आहेत हे कितपत आपल्या मनाला पटणारी गोष्ट आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही याच्यामध्ये कुणी एकच दोषी नाही, तर ही पोखरलेली यंत्रणा ही दोषी आहे आणि त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या अगदी भवितव्यावर पाणी फिरलेलं आहे म्हणून. आणि ही जी व्यावसायिकरण झालेलं आहे आणि ते म्हणतील तसं जी वागण्याची आपली त्या ठिकाणी राहणाऱ्या पालकांची विद्यार्थ्यांची मानसिकता झालेली आहे, याच्यावर सुद्धा काही म्हणजे प्रतिबंध येणं गरजेचं आहे. आणि जी काही वाजवी किंमत आहे त्याच वाजवी किमतीप्रमाणे आपल्यालाही त्या ठिकाणी सर्वसामान्य पालकांना त्या ठिकाणी राहता यावं, त्यांच्या मुलांना शिकवता यावं, अशी तरी थोडीशी आता तरी किमान शिस्त लागणं गरजेचं आहे. आणि हे जे मोठमोठे आश्वासनं देतात आणि असे डोक्यावर पाणी शिंपडतात याच्यावरही कुठंतरी चाप बसणं गरजेचं आहे. आणि व्यावसायिकरण आता कमी झाल्यामुळे ही जी मंदीची लाट काही अपप्रवृत्तीच्या लोकांमुळे आलेली आहे त्याच्यातून उभारणंही लातूरकरांना आता मोठं दिव्य करावं लागणार आहे. आणि म्हणून अशा गोष्टींना वेळीच चाप बसला पाहिजे, प्रतिबंध बसला पाहिजे. आपल्याला याच्यावर काय वाटतं, आपले काय मतं आहेत ते नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. आणि सक्रिय न्यूजला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.